आमचे पार्टनर अजून आलेले नाही, अजून एक दोघं बाकी आहेत. ते आल्यानंतर आम्ही भविष्यासाठी निघणार आहे. असा प्लॅन तर नाही आहे, कंटाळा आला आहे, गरमी पण खूप आहे, तर थोडं चिल होतो आणि चिल होण्यासाठी आम्ही मुरबेला जात आहेत. तर माझे मित्र इथे काय करतात काय माहित काय माहित नाही, चर्चा बोरिंग लग्न झालं ते एक तर. दादा मी व्हिडिओ चालू केला तर यांनी लगेच चर्चा चेंज केली, टॉपिक चेंज केला. तुम्ही समजून जा काय चर्चा झाली. तर जरा बाई जरा नीट चालव बाई, मारतोय काय. ठीक आहे, हा आमचा पायलट आहे कोंबडा आणि इथे आमचा म्हणजे ह्याला ही सीट रिझर्व आहे. पुढे जायचं असेल तर ह्याला बसवतात आम्ही पुढे. सांड आमचा. हो हॅपी 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 प्यायला लागेल, खूप तहान लागलेली आहे. खूप ऊन आहे आणि कंटाळा देखील आला आणि भूक पण लागली आहे. काहीतरी खायला तर लागेलच. कुठे काय सोय होते बघूया. आणि फायनली पोहोचलेले आहेत नांदगाव बीच. तर इथे एन्जॉय करायला लागेल. थंड थंड वातावरण इथे लागते मला या गरमीमध्ये, सावलीमध्ये मस्त. आणि स्कूलमधल्या छोट्या मुलांची इथे पिकनिक होती मला वाटते. चांगलं वाटतं मला इथे. काहीतरी खाण्याचा इंतजाम करायला लागेल आपल्याला. मित्र काय आता आपल्या जेवणाची काय सोय होईल का? कोण जेवण नाही. आम्ही इथे लग्नाला गेलेले पण इथे आमचं काही सोय झाली नाही. पण इथे आम्ही काहीतरी प्लॅन करतो, काहीतरी खायला लागेल. मग काय आपण काय चायनीज खायचं आहे मित्र की जेवायचं आहे काय? मला काय चायनीज काय करणार, गरीब परिस्थितीमध्ये असंच करायला लागते, चायनीज करायला लागेल. आणि मी काय विचार करतात काय मला समजत नाही मित्र. इकडे भूक लागली भरपूर आणि जेवायला काय नाही, सकाळपासून तसेच फिरतात. बघितलं कालपासून कावल्या जातात. कालपासून जेवणच नाही गेलो तसेच. काय बोलायचं आता. आणि हा आमचा खरं म्हणजे सुपरवायझर आहे. हा सर्व मॅनेज करतो. पैसे आपल्या अकाउंटला आहेत ना मंडळाचे पैसे ह्याच्याकडेच असतात. मायनसमध्ये अकाउंट गेलेलं आहे. -. आणि आमचे खजिनदार चला भूक लागलेली म्हणून चायनीजचा नाश्ता करतोय आम्ही आता. आणि सगळे खात आहेत आणि माझं सगळं संपलेलं आहे आता. मी जाम म्हणजे कसा वाघ आहे, आगाटला आहे, डिठार आहे, खादोरा आहे, खादोरा असे सर्व मित्र बोलतात हे माझे. काय मला एवढं वाईट वाटते. भूक लागली तर आता खाल्लं पाहिजे ना मित्रांनो. बघा सर्व खातात, मलाच नाही दिलं वाटते. मला संपलं, मला कमी दिलं. चला आता दुसरीकडे खायला. नाश्ता झालेला आहे. झाली पण काय करू मला काही समजत नाही. पोट भरलं का मित्र तुझं? पोट हा प्राईजने पोट भरलं नाही आमचं. नाश्ता झाला. 900 रुपये पैसे काढल्यात 900 रुपये. 540 चालेल, हॉटेलमध्ये बसला प्लॅन आहे. तर आता नाही इथून जातो. कंटाळा तर आलेला आहे. हां वरती आलेली आहे पण माहोल बनवूया आपण आज. मूड होते काय मूड. आणि ते तुम्हाला कपल पाहायला भेटतील. त्यांच्या मागे जाऊ नका आणि त्यांच्या नादी लागू नका आणि तुम्ही कपल घेऊन येऊ नका इथे. समजलं का? सगळीकडे नारळाची झाडं आहे. भरती आलेली आहे. निघालेले आहेत आम्ही आता. आणि आम्ही माहीमला पोहोचलेले आहेत. तिथे आम्ही वडापाव खायचा प्लॅन केलेला.
पण वडापाव काय अजून झाले नाही, त्यामुळे आम्ही आता फ्रँकी खाणार आहे. तर फ्रँकी पण आता बनवायला लावली त्यांनी, तर ती खाली का कुठेतरी पोटाला आधार मिळेल आणि नंतर घरी गेल्यावर पण जेवायला लागेल मला वाटते. आणि माझे सर्व फ्रेंड्स इथे वेट करतात कधी मिळेल काय माहित फ्रँकी. तुला काय खायचं भेटणार आणि कधी खाणार काय नाही लागले. हे बघा हे माझे आमची अख्खी रिकामी झालेली आहे टाकी भरायला. 2-3 साईड लागली ना आणि शोरमा. चिअर्स. पहिला मला वाटलं फ्रँकी खाणार आहेत मी, इथे शोरमा आहे. चालेल ते पण आपण खाऊ, पोट भरायचं आहे आता काहीही करू. आणि आता आम्ही दांदाखाडी ब्रिजवर आहेत. तर भुजिंगची ऑर्डर दिलेली आहे फायनली. काहीतरी असं आवडतं आम्हाला भेटलेलं आहे. आणि हा लग्नाचा ब्लॉग नाहीये खरं म्हणजे, हा फक्त खायचा ब्लॉग आहे. खूप दिवसानंतर सर्वजण आम्ही इथे आलेले आहेत, सर्व एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला खूप अशी खुशी आहे आणि एकदम काय बोलतात त्याला माहोल आहे हा. आणि माझे मित्र इथे काहीतरी यांची तिघांची गप्पा चालू आहे. शेअर मार्केटमध्ये किती लॉस झालाय काय माहित नाही, पण शेअर मार्केट इंस्टाग्रामवर ह्याला कॉल आलेला आहे गर्लफ्रेंडचा. सो त्यांना काम बनतो आणि इथे फोटोशूट पण चालू झालेलं आहे. आणि हे आमचे महिंद्रा कंपनीचे मॅनेजर आहेत महिंद्रा कंपनीमध्ये कांदिवली इथे प्लांटमध्ये. त्याच्यामुळे आम्ही कुठे पण जाऊ शकतो, त्यामुळे आम्हाला आता गर्व वाटतो. त्यांच्यासाठी काय पण. आणि अजून काय मी बोलणार. आणि हे रेल्वेमध्ये खरं म्हणजे रेल्वेमध्ये आहेत आणि खरं म्हणजे AC ची ट्रेन आहे की सगळी हेच कंट्रोल करतात. खरं आहे का खोटं आहे भाई? खोटं आहे. आई शपथ खोटं आहे म्हणतो. आता बुजिंग कधी होते काय म्हणजे ऑर्डर दिली आहे आणि फायनली गरम गरम बुजिंग आलेली आहे आणि सर्व रेडी आहेत खायला. आता पहिला काय खाल्लं आपण? पहिला चायनीज खाल्लं, नंतर माहिती नाही शोरमा खाल्ला आणि आता मेन कोर्स आलेला आहे डॉल्फिन बुजिंग. नाही दांदाकडीची ही खूप प्रसिद्ध अशी बुजिंग आहे. आणि पहिला खूप यायची, आता जॉबला लागल्यामुळे येऊ शकत नाही. आता खूप दिवसांनी आली. आता काय नाही, डायरेक्ट खायला सुरुवात करतो आम्ही. चलो घरी. एकदम कंटाळा आलेला, पण आता बोलतात की मित्राची काय नावले तर आहे घरी नावल घरा पोचली, पण आता त्याला भेटायचं आहे पुन्हा. तर आम्ही वाटतं व्हिडिओ स्टॉप करतो. बाय बाय.